आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रुद्र सर, बोला ना गौरीजी. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. हा बोला ना. ते खरं तर मी बोलतोय. बेभान होऊन धिंगाणा घालूया रे. हे भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. लवकर पोच. चालून आली या वर्षान संधी तशात भांगेची चढली या धुंदी. चिंब हो या रंगात रंगूये. रुद्र सरांनी सगळ्यांना सांगायच्या आधी त्यांना माझ्याबद्दल कळायला हवं.
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। मला बोलायचंय रुद्र सर तुमच्याशी। बोला ना गौरी। बायको नमस्कार, मी कल्पेश उर्फ गुणाजी, गौरीचा नवरा आणि बिट्टीचा बाबा। असं हे दुसऱ्याच्या घरी रंग उधळणं बस झालं ग। आता आपण आपल्या घरी जाऊन रंग खेळूया। अगं असं काय बघतेस माझ्याकडे? आता नवऱ्याला ओळखत नाही असं म्हणू नको सर। मला माहिती आहे ग तू माझ्यावर नाराज आहेस, पण मी आता आलोय ना, मी तुझी सगळी नाराजी दूर करीन ग। चल आपल्या घरी जाऊया। मी तुम्हाला हा फासा परफेक्ट पडलाय। काय करणार, दोन्हीकडून मरण या बिचारीच। खरं बोलली तर रुद्रच्या रागाला सामोरं जावं लागेल, आणि नाही बोलली तर यालाच नवरा बनवावा लागेल। गौरी, गौरी, गौरी मला माफ कर ग। गौरी माझं चुकलं ग, गौरी मला माफ कर। मला माहितीये ग, माझी लायकीच नाहीये, माहितीये ग।
माझी अक्कल माती खायला गेली होती की मी तुला आणि माझ्या सोन्यासारख्या मुलीला घराबाहेर काढलं. गौरी मला माफ कर ग. गौरी मला माफ कर. माझं चुकलं ग गौरी. मला माफ कर ग. सासूबाई मला माफ करा हो सासूबाई. तुमच्या मुलीला मी खूप त्रास दिलाय. हे बरं आहे तुमचं. आधी वाटेल तसं वागायचं आणि नंतर पाया पडत यायचं. सासूबाई सासूबाई मला माफ करा हो. माझी खरंच खूप चूक झाली हो सासूबाई. मला माफ करा सासूबाई. या दोघे निघून गेल्या नंतर मला खूप त्रास झाला सासूबाई. खूप त्रास झाला हो. मी या दोघींच्या आठवणीत दिवस रात्र रडत बसायचो. मला माफ करा सासूबाई. माझे डोळे बघा. माझे किती किती काळे झाले. किती खोल गेले सासूबाई माझे. मला लहान मुलगी दिसली की मला माझी बिट्टी आठवते सासूबाई. मला बिट्टी आठवते. सासूबाई या दोघींच्या आठवणी मी अंध पाणी सुद्धा सोडून दिलं हो. मला माहितीये माझा एक एक दिवस कसा काढलाय ते. सासूबाई माझं चुकलं हो सासूबाई. माझं चुकलं. पण मी नाही जगू शकत. याच्याशिवाय मी नाही जगू शकत. गौरी तू चल माझ्यासोबत. तुमची हिम्मत कशी झाली गौरीजींना हात लावायची? रुद्र रुद्र अरे नवरा आहे तो तिचा. याला आता आठवण झाली. गौरीजी जेव्हा लहान मुलीला घेऊन वणवण फिरत होत्या तेव्हा कुठे गेला होता? आता यांच्या आयुष्यात तुझ्यासाठी जागा नाहीये. चल निघ इथून. चल. अडव तुझ्या मुलाला. कुठल्या मुहूर्तावर याला जन्म दिला काय माहिती. मूर्ख. रुद्र रुद्र हा प्रश्न त्यांच्या नवरा बायकोंमधला आहे. तू कशाला मध्ये पडतोयस? ते बघतील काय आहे त्यांचं ते. प्रत्येक जण आयुष्यात चुकतो. मी पण चुकलो. पण आता मला माझी चूक लक्षात आली आहे हो. माझं खरंच चुकलो. मला सोडाव. मी बाप आहे हो बिट्टीचा आणि हिचा नवरा. माझं चुकलं हो. पण मला आता यांच्यापासून दूर नका नेऊ. मी नाही सहन करू शकत.
नाही सहन करू शकत मी. ताई, तुम्ही तरी समजवा ना रुद्र साहेबांना. अहो, माझ्या मुलीचा संसार वाचत असेल तर तुम्ही मध्ये नका पडू म्हणावं. रुद्र, सोड त्यांना. रुद्र, हे बघ, तू आधी शांत हो बघू. त्यांना आपसात बोलून त्यांचे प्रश्न त्यांना सोडवू देत. काय सोडवणार? जो आपल्या मुलीची आणि बायकोची पर्वा नाही करत त्याला पुन्हा संधी द्यायची? रुद्र सर, जावई बापू, चला आपण आज जाऊन यावर तोडगा काढू. इथे सगळ्यांसमोर तमाशा नको. आपलं जे काही आहे ना ते आपण आत बसून आपापसात मिटवू. रुद्र, सोड त्याला. चला जावई बापू. चल गौरी. आजोबा, आई कुठे? मी जाऊ आईकडे. बिट्टी, आई, तू का रडतेस? काय झालं तुला? या ना जावई बापू, बसा. थांबा, मी पाणी घेऊन आलेच. मामी, हे सगळं काय चाललंय? कोणाला उभं करताय माझा नवरा म्हणून? कोण आहे हा माणूस? ए, कोण आहेस तू? मी तुला ओळखत नाही. आणि मी काही तुझी बायको नाहीये. नवऱ्याशी कसं बोलायचं कळत नाही का तुला? तू
माझा नवरा नाहीयेस. खबरदार मला परत बायको म्हणालास तर. मामा, मामी, काय चाललंय? तुम्हाला माहितीये ना माझं लग्न झालेलं नाहीये. मग कोणाला बांधताय माझ्या गळ्यात नवरा म्हणून? आणि का? ते काही नाही. मी बाहेर सगळ्यांना जाऊन सांगणार आहे की तू माझा नवरा नाहीयेस. हा कुणीतरी तोतया माणूस आहे. हिने सगळं खरं सांगितलं तर सगळा पैसा हातात न जाईल. ती रेवती मॅडम आपला जीव घेईन. सांग ना, तू सांग ना. अगं तुला पैसा प्यारा आहे का जीव प्यारा आहे? बिट्टी चल ग. मामा, मामा, मामा दार उघड बरं. मामा दार उघड बरं. काय वेडे पडे हा? मामा, मामा दार उघड बरं.